नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसानबाबत महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसानचा हप्ता पडतो, अशाही शेतकऱ्याबाबत महत्त्वाची अपडेट आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना पी.एम. किसानचा हप्ता पडत नाही, अशाही शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. शेतकरी मित्रांनो, राज्य शासन, केंद्र शासन यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रति 4 महिन्याला 2,000 रुपयाचा हप्ता दिला जातो. केंद्र सरकारच्या माध्यमातून पी.एम. किसानचे पैसे पडतात, तर राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे पडत असतात. नमो शेतकरी योजनेचा हप्ता आता सध्या एक पेंडिंग आहे. तो नियमाप्रमाणे आपल्याला फेब्रुवारीमध्येच मिळायला हवा होता, परंतु फेब्रुवारीमध्ये 8वा हप्ता टाकण्यात आला, परंतु 9वा हप्ता अजून टाकण्यात आलेला नाही. परंतु तोही 9वा हप्ता राज्य शासनाकडून टाकण्याची प्रोसेस कधीही सुरू होऊ शकते. परंतु राज्य शासनाने स्वतः सांगितलेलं आहे की पुढील 6 महिने कुठलेही कार्यक्रम घेण्यात येणार नाहीत. त्यामुळे सध्या तरी ह्या 3-4 महिन्यात नमो शेतकरीचा हप्ता पडेल की नाही याबाबत साशंकता आहे. परंतु 9वा हप्ता आपला पेंडिंग आहे, तो कधीही राज्य शासनाकडून टाकला जाऊ शकतो. परंतु सध्या जी अपडेट येते आहे, कारण नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे, तो पी.एम. किसानचा हप्ता ज्या शेतकऱ्यांना पडतो, त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता पडत असतो. त्यामुळे पी.एम. किसानबाबत कोणत्याही अपडेट असो, जे डाटा पी.एम. किसानला आहे, त्याच पी.एम. किसानच्या डाट्यावरून नमो शेतकरी योजनेचे पैसे शेतकऱ्यांना जमा होत असतात. त्यामुळं केंद्र सरकारने आता 30 जूनपर्यंत तुम्हाला पी.एम. किसानचा हप्ता हवा असेल तर के.वाय.सी करणं बंधनकारक केलेलं आहे. त्यामुळं फेस के.वाय.सी आहे. अगोदर जर के.वाय.सी आपण करायची म्हटली, तलाट्याच्या माध्यमातून असो किंवा वरिष्ठ अधिकाऱ्याच्या माध्यमातून असो, हयात प्रमाणपत्र दिलं जात होतं. हयात प्रमाणपत्रावर हा व्यक्ती जिवंत आहे असं ग्रामपंचायतचं कागदपत्र असो, जे काही डॉक्युमेंट जे ऑफिशियल आहे, कारण के.वाय.सीचा अर्थ, हयात प्रमाणपत्राचा अर्थ तो माणूस आहे, या पद्धतीनं डॉक्युमेंट दिले जात होते. परंतु आता फेस के.वाय.सी सुरू झालेली आहे. ज्या पद्धतीनं संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, दिव्यांग योजना यांच्यासाठी जी फेस के.वाय.सी सध्या चालू आहे, म्हणजे डायरेक्ट चेहरा दाखवून के.वाय.सी केली जात आहे. अशीच के.वाय.सी आता पी.एम. किसानचा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल, तर 30 जूनपर्यंत आपल्याला के.वाय.सी करावीच लागणार आहे. जे शेतकरी ही के.वाय.सी करणार नाहीत, अशा शेतकऱ्यांना पी.एम. किसानचा हप्ता बंद होणार आहे. आता ही अपडेट झाली पी.एम. किसानच्या चालू असलेल्या शेतकऱ्याबाबत. कारण तुम्ही हलगर्जीपणा करू नका. 1 जून ते 30 जूनपर्यंत मुदत आहे आणि हे के.वाय.सी ज्या शेतकऱ्यांना माहिती आहे, जास्त थोडं ज्ञान आहे, त्यांनी स्वतःच्या मोबाईलवरून पी.एम. किसान ॲप डाउनलोड करून, 2 ॲप आहेत, त्या आधार अपडेटचं एक ॲप आहे, अशी 2 ॲप अपडेट करून डाउनलोड करून तुम्ही स्वतःही घरी करू शकता. परंतु ज्यांना काही समजत नाही, त्यांनी डायरेक्ट सी.एस.सी सेंटरवर जाऊन तुम्ही हाताचं स्तंभ देऊ शकता किंवा फेस के.वाय.सी ही करू शकता. त्यामुळे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना खूप माहिती आहे, त्यामुळं जास्त मोबाईलवरच करतील. त्यामुळं मोबाईलवरील व्यवस्थित आणि सोपी 2 मिनिटामध्ये होणारी प्रोसेस आहे. फक्त पी.एम. किसान ॲप डाउनलोड करून याबाबत कशी के.वाय.सी करायची याबाबत आपण व्हिडिओ टाकू, डायरेक्ट जसं करायचं आहे तसं त्याबाबत व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकणार आहोत. उद्या किंवा परवाशी टाकूच. परंतु ज्या शेतकऱ्यांना काही समजतच नाही, त्यांनी 30 जूनच्या अगोदर सी.एस सेंटरवर जाऊन आपली के.वाय.सी करून घ्या, अन्यथा तुमचा पी.एम. किसानचा हप्ता बंद होऊ शकतो. आता ज्यांचा हप्ता येतच नाही, ज्यांचा हप्ता बंद आहे, अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. खूप असे शेतकरी आहेत की ज्यांचं क्षेत्र 2019च्या आत नावावर झालेलं आहे, परंतु त्यांना पी.एम. किसानचा हप्ता बंद आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. कारण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पी.एम. किसानचं ॲप आपल्या मोबाईलवरही आहे. ते ॲप डाउनलोड करून त्यामध्येही तुम्ही रजिस्ट्रेशन करून आपला पी.एम. किसानचा हप्ता चालू करू शकता. किंवा काही समजतच नसेल, तर डायरेक्ट आपले कृषी सहाय्यक असतात. त्या कृषी सहाय्यकाची भेट घ्या. त्यांना तुमचं आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12, त्याचबरोबर फेरची नक्कल. कारण फेरची नक्कल कशासाठी लागते, तर तुमचं क्षेत्र तुमच्या नावावर कधी आलं आहे, यासाठी फेरची नक्कल लागते. एवढे डॉक्युमेंट तुम्ही दिल्यानंतर आणि कृषीचं ऑफिस असतं तुमच्या कृषीचं ऑफिस तालुक्याला असतं, तिथे जाऊन तुम्ही आपले डॉक्युमेंट जमा करून ही पी.एम. किसानची पगार चालू करू शकता. त्यामुळे ज्यांचं क्षेत्र 2019च्या आत त्यांच्या नावावर झालेलं आहे, असे शेतकरी वंचित राहू नका.
कारण येणाऱ्या हप्त्याबरोबर त्याही शेतकऱ्यांना पी एम किसानचा हप्ता टाकला जाणार आहे, कारण यावेळेस शेतकऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळं ही संधी सोडू नका. कुठे कुठे कॅम्पही घेतले जातात, त्या कॅम्पमध्येही जा. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या शेतकऱ्यांचा पी एम किसानचा हप्ता अर्धवट अडकलेला आहे त्यांच्यासाठी ही कॅम्प सध्या चालू आहे. त्यांनीही आपले डॉक्युमेंट नेऊन जमा करून आपला पी एम किसानचा हप्ता चालू करून घ्या. एक राज्य शासन असो, केंद्र शासनाची एक आर्थिक मदत ती आपल्या खर्चाला एक मोठी आधार असते. त्यामुळं लोक काय करतात, शेतकरी कामात व्यस्त असल्यामुळं या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. तर असं करू नका. वेळ काढा थोडा आणि आपल्या पगारी चालू करून घ्या. तर पी एम किसानच्या KYC बाबतची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेली आपण. 30 जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC करून घ्या. अन्यथा पी एम किसानचा हप्ता तुम्हाला जूनच्या नंतर मिळणार नाही. कारण येणारा हप्ता हा ज्या शेतकऱ्यांनी KYC केली आहे त्या शेतकऱ्यांना पडणार आहे. त्यामुळे पी एम किसानबाबत हलगर्जीपणा न करता सर्व शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण करून घ्या. काय अडचण असेल तर निश्चित कमेंट करा. याबाबत निश्चित आपण लाईव्ह व्हिडिओही चॅनलवर टाकणारच आहोत. त्यावर बघूनही तुम्ही KYC करू शकता. याबाबत काय प्रॉब्लेम असेल तर निश्चित कमेंट करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.